नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण ऐरे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती संबंधात महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता 5,200 जागा जाहीर, फॉर्म भरणे सुरू, आनंदाची बातमी आलेली आहे. अतिशय महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. लेटेस्ट बातमी आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओवरती नवीन असल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती संबंधात कोणतीही अपडेट मिस होणार नाही आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, म्हणजे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी मी तुम्हाला पोलीस भरती संबंधात संपूर्ण अपडेट देत असतो. खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणतीही अपडेट मिस होणार नाहीये. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पोलीस भरती संबंधात काही अडचण असेल, काही डाऊट असतील तर तुम्हाला खाली जॉईन बटन दिले आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या प्रवीण एरीच्या स्पेशल परिवारामध्ये सहभागी होऊ शकता. त्या ठिकाणी मी तुम्हाला पोलीस भरती संबंधात संपूर्ण तुमचे जे काही अडचण असतील ती आपण सॉल्व्ह करतो. जे काही तुमचे प्रश्न असतील ते सुद्धा आपण सॉल्व्ह करत असतो. तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झालेले, तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. तुम्हाला खाली जॉईन बटन दिलेलं आहे. आता महत्त्वाची अपडेट काय विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संबंधात त्याविषयी सविस्तर माहिती आपण बघूया. आता जाणार आहोत, मी तुम्हाला प्रूफवरती घेऊन जाणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि आपण जाणार आहोत संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला बघायला मिळेल महाराष्ट्र पोलीस रिक्रुटमेंट. महाराष्ट्रात लवकरच 5,292 पोलीस हवालदार पदांची भरती होणार. अनिल देशमुख यांची माहिती आलेली आहे. राज्याचे गृहमंत्री आहेत अनिल देशमुख, तर त्यांनी ही माहिती दिली आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये लवकरच 5,292 पोलीस हवालदार पदांची भरती होणार. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची त्यांनी लेटेस्ट ही माहिती दिली आहे की आता 5,292 पोलीस हवालदार पदांची भरती होणार आहे. आता बघा, कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असून बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने राज्यामध्ये 12,500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतलेला होता, हे तुम्हाला माहिती असेल. यापैकी विद्यार्थी मित्रांनो, 5,292 पोलीस हवालदार म्हणजेच की पोलीस कॉन्स्टेबल्स पदाची भरती करण्याचे आदेश लवकरच देण्यात येतील. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणालेले आहेत. तर मित्रांनो, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सरांनी सांगितलेलं आहे की 12,500 पोलिसांची भरती ते करणार आहेत. आणि तुम्हाला जे त्यांनी सांगितलेलं होतं की 12,500 पोलिसांची आम्ही भरती करणार आहोत, तर ती भरती ते करणारच आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 5,292 पोलीस हवालदार पदांची आता भरती करणार आहोत आणि त्यासाठी लवकरच आदेश दिले जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही माहिती त्यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलेले आहे. दरम्यान त्यांनी नागपूरमधील गुन्हेगारीचा आलेख देखील सर्वांसमोर मांडलेला आहे. त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपूरमधील गुन्हेगारीत घट झाल्याचे समजत आहे, असंही त्या ठिकाणी ते म्हटलेले आहेत. आता जर तुम्ही बघितलं तर राज्यात पोलीस हवालदार पदांची एकूण 12,500 पद भरली जाणार आहे. तर त्यांनी या ठिकाणी सुद्धा पुनरुच्चार केला आहे की 12,500 पद ते भरणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 5,295 पदे भरली जाणार आहेत. या संदर्भात युनिट कमांडर्सना आवश्यक आदेश दिले जातील. तसेच मुंबई पोलिसांच्या धर्तीवर महाराष्ट्राची दुसरी राजधानी असलेल्या नागपुरातही अश्वदल पोलीस युनिट सुरू केले जाणार आहे, असंही त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये 5,295 पदे भरली जाणार आहेत आणि ह्या संदर्भात त्यांनी युनिट कमांडर्सना आवश्यक आदेश दिलेले आहेत. म्हणजे आदेश दिल्याच्या नंतर लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल आणि जी काही तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया असेल ती सुद्धा सुरू होऊ शकते. आता तुम्ही बघितलं असेल तर मित्रांनो, त्यांनी सांगितलेले 12,500 पदांची भरती आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं पहिल्या टप्प्यात 5,295 पदं. ठीक आहे. आता त्यानंतर बघा, तसंच मुंबई पोलिसांच्या धर्तीवर महाराष्ट्राची दुसरी राजधानी तुम्हाला सर्वांना माहीत असेल नागपूरमध्येही त्यांनी अश्वदल पोलीस युनिट सुरू केले जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना बॉडी कॅमेरे दिले जाणार आहे असे अनिल देशमुख म्हणाले आहेत. म्हणजेच की सर्व जे काही पोलीस कर्मचारी असतील त्यांना आता बॉडी कॅमेरे दिले जातील.
त्यानंतर कोरोनामुळे एकीकडे अर्थव्यवस्था कोलमडली असताना नोकरीच्या संधी कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय नोकरीची संधी शोधणाऱ्या राज्यातील तरुण तरुणींना दिलासा देणारा आहे, असे त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता बघा, दरम्यान नागपूर शहरातील गुन्हेगारीचा आलेख याबाबत अनिल देशमुख यांनी भाष्य केले आहे. नागपूरमध्ये गेल्या वर्षी 90 हत्या, 147 चोरी, नंतर 56 सोनसाखळी चोरीची नोंद झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी नागपूरमध्ये 88 हत्या, 127 चोरी, 21 सोनसाखळी चोरीची तक्रारी आल्या आहेत. त्याचप्रमाणे बलात्काराच्या घटनेत ही घट झाली आहे. नागपूरमध्ये गेल्या वर्षी 163 बलात्काराच्या घटना घडल्या होत्या, तर यावर्षी 152 बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आहे, अशी अनिल देशमुख या ठिकाणी म्हटलेले आहे. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती त्यांनी दिली आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्र पोलिसांना गतीसाठी मदतगार ठरेल अशा सेल्फ बॅलेन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर्स पोलिसांच्या ताफ्यात दाखल करण्यासाठी गृह प्रशासन प्रयत्नशील आहे. आज मी स्वतः ही स्कूटर चालवून तिच्या गुणवत्तेची व कार्यक्षमतेची पाहणी केली. या स्कूटर्समुळे पोलीस दल निश्चितच गतिमान होईल, अशा आशेचे ट्विट अनिल देशमुख यांनी आज केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ते आता महाराष्ट्राच्या पोलीस ताफ्यामध्ये एक नवीन गोष्ट ॲड करणार आहे, ती म्हणजे मित्रांनो इलेक्ट्रिक स्कूटर्स. तर याच्याने मित्रांनो पोलिसांना गती मिळणार आहे. तर गती मिळण्याचे मित्रांनो त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की ही जो स्कूटर होती, तर ती आज मी स्वतः ही स्कूटर चालवून तिच्या गुणवत्तेची व कार्यक्षमतेची पाहणी केली आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ह्या स्कूटर्समुळे पोलीस दल निश्चितच गतिमान होईल, असंही आशयाचे ट्विट अनिल देशमुख यांनी आज केलेलं आहे. तर महत्त्वाची त्यांनी माहिती दिली की विद्यार्थी मित्रांनो, आता पोलीस ताफ्यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर्स ॲड होणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो चोरांना पकडण्यासाठी त्यांना मदत होईल आणि पोलीस दल हा गतिमान होऊ शकतो, यासाठी ते मदत करतील, म्हणून ते इलेक्ट्रिक स्कूटर्स त्या ठिकाणी ॲड करणार आहेत. जर तुम्ही बघितलं तर यामध्ये तुमचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे विद्यार्थी मित्रांनो, की पोलीस भरती संबंधात त्यांनी सांगितलेलं आहे की ते किती पोलीस पदांची भरती करणार आहेत. तर मित्रांनो बघा, त्यांनी सांगितलेलं आहे ते जवळजवळ 12,500 पोलिसांची भरती करणार आहेत आणि तो निर्णय झालेला आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 5,292 म्हणजे जवळजवळ 5,295 पदे भरले जातील, असंही त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांसाठी होणार आहे आणि राज्यातील जे तरुण तरुणी आहेत की ज्यांना नोकरी शोधायची आणि त्यांना नोकरी मिळत नाही, त्यांच्यासाठी याचा नक्की फायदा होईल, असे त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थ्यांसाठी होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअरसुद्धा करा, सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या. आणि जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण तुम्हाला या चॅनलवरती पोलीस भरती संबंधात छोटी मोठी अपडेट दिली जातात. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या प्रवीण एरियाच्या मित्रांनो त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल, काही डाऊट असतील, तर तुम्हाला खाली जॉईन बटन दिलं आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या प्रवीण एरियाच्या स्पेशल परिवारामध्ये सहभागी होऊ शकता. त्या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करत असतो. ज्या काही तुमच्या अडचण असतील त्या संपूर्ण आपण सॉल्व्ह करत असतो. तर लवकरात लवकर जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या प्रवीण एरियाच्या स्पेशल परिवारामध्ये सहभागी होऊ शकता. तिथे तुम्हाला संपूर्ण मदत केली जाते. खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत गुड बाय.